नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 मार्च 2024। तर डेली करंट अफेअरच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 71व्या मिस वर्ल्ड 2023 चा किताब कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे क्रिस्टिना पिस्कोवा, चेक प्रजासत्ताक। तर मिस वर्ल्ड 2023 ही प्रतियोगिता मार्च 2024 मध्ये झालेली आहे। तर या ठिकाणी असे विचारले जाऊ शकतो की मिस वर्ल्ड 2024 चा किताब कोणी जिंकलेला आहे? परंतु ही जी स्पर्धा होती ती मिस वर्ल्ड 2023 मध्ये होणार होती, त्याचे आयोजन 2024 मध्ये झालेले आहे। त्यामुळे 71व्या मिस वर्ल्ड 2023 चा किताब किंवा मिस वर्ल्ड 2024 चा किताब कोणी जिंकला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर कोणी जिंकलेला आहे बघा, क्रिस्टिना पिस्कोवा ही चेक प्रजासत्ताकची आहे। तर ही कधी झालेली आहे बघा, तारीख आहे 9 मार्च 2024, ठिकाण आहे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई, भारत। ह्याची आवृत्ती होती 71वी। तर या कार्यक्रमाचे होस्ट होते करण जोहर आणि मेगन यंग। सहभागी प्रतिस्पर्धी होते 112। विजेती ठरलेली आहे क्रिस्टिना पिस्कोवा, चेक प्रजासत्ताक। तर भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे सिनी शेट्टीने। ही मिस इंडिया 2022 राहिलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच महिला दिनानिमित्त कोणत्या राज्याने 4थे महिला धोरण जाहीर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। 8 मार्च 2024 रोजी महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याने 4थे महिला धोरण जाहीर केले आहे। हे धोरण महिलांच्या सर्वांगीण विकासावर आणि संबंधित योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करते। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात 8 मार्च रोजी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हे धोरण जाहीर केले आहे। महिला धोरण सुरू करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे। हे महिला धोरण 8 तत्वांवर केंद्रित आहे। बघा ही 8 तत्वे कोणती आहेत? पहिले आहे आरोग्य, पोषण आणि कल्याण। दुसरे आहे लैंगिक आणि लिंग आधारित हिंसा समाप्त करणे, शिक्षण आणि कौशल्य, लिंग प्रतिक्रियाशील आजीविका वाढ, लिंग प्रतिसादात्मक शासन आणि राजकीय सहभाग, लिंग समावेशी पायाभूत सुविधा, लिंग संवेदनशील नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, हवामान बदल अनुकूलन आणि आपत्ती व्यवस्थापन। आणि 8वे आहे महिला आणि मुलींसाठी विशेष क्रीडा धोरण। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले महिला धोरण 1994 मध्ये जाहीर करण्यात आले होते, दुसरे महिला धोरण 2001 मध्ये आणि तिसरे महिला धोरण 2014 मध्ये। तर जे 4थे महिला धोरण आहे ते 2024 मध्ये जाहीर करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सी डिफेंडर्स 2024 सराव भारत आणि कोणत्या देशाच्या तटरक्षक दलांसोबत आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका। मार्च 2024 मध्ये भारतीय तटरक्षक दल आणि अमेरिका तटरक्षक दल यांच्यातील सी डिफेंडर्स 2024 हा संयुक्त सराव पोर्ट ब्लेअर येथे आयोजित करण्यात आला आहे। हा संयुक्त सराव 9 ते 10 मार्च 2024 रोजी पार पडला। यामध्ये चाचेगिरी आणि आव्हानात्मक धोक्यांना सामोरे जाण्यासाठी सराव करण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच NSPC लिमिटेडचे अध्यक्ष आणि MD म्हणून कोणी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजेंद्र प्रसाद गोयल। मार्च 2024 मध्ये राजेंद्र प्रसाद गोयल यांनी NSPC लिमिटेडचे अध्यक्ष आणि MD म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे। राजेंद्र प्रसाद गोयल हे NSPCचे संचालक आहेत। NSPC लिमिटेड ही भारतातील प्रमुख जलविद्युत कंपनी असून ती भारत सरकारच्या अंतर्गत आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बिचोम हा अरुणाचल प्रदेशचा कितवा जिल्हा बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 27वा। मार्च 2024 मध्ये पश्चिम आणि पूर्व कामेंगमधून कोरलेला बिचोम हा अरुणाचल प्रदेशचा 27वा जिल्हा घोषित करण्यात आला आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये राज्य विधानसभेने अरुणाचल प्रदेश जिल्ह्यांचे पुनर्गठन सुधारणा विधेयक 2024 मंजूर केले, ज्यामुळे बिचोम आणि केई-पन्नूर जिल्ह्यांची निर्मिती सुलभ झाली। तर बिचोम जिल्ह्यामध्ये पश्चिम कामेंगमधील 27 आणि पूर्व कामेंगमधील 28 गावांचा समावेश करण्यात आला आहे। तर बघा 27वा जिल्हा कोणता ठरला आहे? बिचोम। आणि 26वा जिल्हा कोणता ठरलेला आहे? केई-पन्नूर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी CISF स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 10 मार्च। दरवर्षी 10 मार्च रोजी CISF स्थापना दिवस साजरा केला जातो। 10 मार्च 1969 रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली होती। CISF हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात फॉर्म्युला 1 इंधन कोण तयार करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड। भारतातील शीर्ष तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड पुढील 3 महिन्यात फॉर्म्युला 1 रेसिंग कारसाठी इंधन उत्पादन सुरू करणार आहे।
ओडिसातील पारादीप रिफायनरी येथे इंधनाचे उत्पादन करण्यात येणार आहे। मार्च 2024 मध्ये आयओसीने स्टॉर्म पेट्रोलचे अनावरण केले, जे उच्च कार्यक्षमतेचे इंधन आहे। मोटरसायकल रोड रेसिंग मध्ये स्टॉर्म पेट्रोलचा वापर करण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच उत्तर पूर्व परिवर्तनीय औद्योगिकरण योजना 2024 म्हणजेच उन्नती 2024 ही योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत नवीन योजना मंजूर करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय। मार्च 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर पूर्व परिवर्तनीय औद्योगिकरण योजना 2024 ला मंजुरी दिली आहे। या योजनेचा उद्देश ईशान्येतील औद्योगिक विकासाला चालना देणे, सामाजिक आर्थिक विकासाला चालना देणे आणि उत्पादन आणि सेवा क्षेत्रांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हे आहे। ही योजना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली आहे। या अंतर्गत 10 वर्षांसाठी 10,037 कोटी रुपये एकूण खर्च करण्यात येणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर किती कमी होऊ शकतो? तर याचे उत्तर आहे 3.1%। नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसद्वारे नवीनतम रोजगार बेरोजगार निर्देशांक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे। भारतातील बेरोजगारीचा दर गेल्या वर्षीच्या 3.6% वरून 2023 मध्ये 3.1% पर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे। 2023 मध्ये ग्रामीण महिलांमध्ये बेरोजगारीचा दर 1.9% आणि ग्रामीण पुरुषांमधील बेरोजगारीचा दर 2.7% आहे। शहरी भागात महिलांमध्ये बेरोजगारीचा दर 7.5% आणि पुरुषांमधील बेरोजगारीचा दर 4.4% आहे। नवीनतम सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की श्रमशक्ती सहभाग दर राष्ट्रीय स्तरावर 2022 मध्ये 56.1% वरून 2023 मध्ये 59% पर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 5वी जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 ही मोहीम कोणी सुरू केली आहे? तर याचे उत्तर आहे गजेंद्र सिंह शेखावत। मार्च 2024 मध्ये 5वी जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 ही मोहीम केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सुरू केली आहे। ही मोहीम नारी शक्ती से जलशक्ती या संकल्पनेखाली सुरू करण्यात आली आहे। ही मोहीम 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत राबवण्यात येणार आहे। नारी शक्ती आणि जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन यांच्यात शक्तिशाली संबंध प्रस्थापित करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। या मोहिमेत जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवणे, गणना करणे, जिओ टॅगिंग करणे आणि सर्व जलस्रोतांची यादी समाविष्ट असणार आहे। केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते जलशक्ती अभियान 2019 ते 2023 आणि जल जीवन मिशनचे 101 वॉटर चॅम्पियन्स या 2 पुरस्कारांचे लोकार्पणही करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इस्रो पुढील चंद्र मोहीम चांद्रयान 4 कधी प्रक्षेपित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 2028 पर्यंत। इस्रो पुढील चंद्र मोहीम चांद्रयान 4 2028 पर्यंत प्रक्षेपित करणार आहे। इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी नॅशनल स्पेस सायन्स सिम्पोजियम मध्ये माहिती दिली की भारतीय अंतराळ संशोधन संस्था चंद्रयान 4 चे पुढील प्रक्षेपण करण्याच्या तयारीत आहे। या मिशन मध्ये 5 स्पेसक्राफ्ट मॉड्यूल्सचा समावेश असून ते 5 घटक 2 टप्प्यात प्रक्षेपित केले जातील। भारतातील सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन LVM-3 प्रोपल्शन डिसेंडर आणि असेंडर मॉड्यूल्स लॉन्च करेल। एकाच मोहिमेसाठी 2 प्रक्षेपण वाहनांचा वापर करणारी इस्रोची ही पहिली मोहीम असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिया AI मिशनसाठी केंद्र सरकारने किती बजेट मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 10,372 कोटी रुपये। मार्च 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 10,372 कोटी रुपयांच्या इंडिया AI मिशनला मंजुरी दिली आहे। या उपक्रमाचे उद्दिष्ट एक अखिल भारतीय AI परिसंस्थेची सुरुवातीपासून निर्मिती करणे, भारताच्या तांत्रिक पराक्रमाला चालना देणे आणि AI मध्ये नवकल्पना वाढवणे हे आहे। AI इकोसिस्टमला गती देण्यासाठी देशभरात इंडिया AI इनोव्हेशन सेंटर स्थापन करण्यात येणार आहेत। या मिशन अंतर्गत 2 ते 3 शहरांमध्ये डेटा आणि AI लॅब तयार केले जाणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कृषी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्राचे उद्घाटन कोणी केले? तर याचे उत्तर आहे अर्जुन मुंडा। मार्च 2024 मध्ये केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते कृषी भवन नवी दिल्ली येथे कृषी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। बघा उद्घाटन कोणी केलेले आहे? तर कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी। आणि कोठे करण्यात आलेले आहे? तर नवी दिल्ली येथील कृषी भवन या ठिकाणी। या उपक्रमाचा उद्देश देशभरातील शेतकऱ्यांना आवश्यक माहिती, सेवा आणि सुविधा देऊन त्यांना सक्षम बनवणे हे आहे। देशभरातील शेतकऱ्यांचा आत्मनिर्भरता वाढवणे हे प्राथमिक उद्दिष्ट असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेशी भारतासोबत रुपयात व्यापार करण्याचे मान्य केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंडोनेशिया।
मार्च 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने इंडोनेशिया देशाच्या मध्यवर्ती बँकेशी भारतासोबत रुपयात व्यापार करण्याचे मान्य केले आहे। या सामंजस्य करारावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि बँक इंडोनेशियाचे गव्हर्नर पेरी वारजो यांनी स्वाक्षरी केली आहे। यामुळे निर्यातदार आणि आयातदारांना देशांतर्गत चलनात बिले आणि पेमेंट करणे सोपे होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोषण पखवाडा 2024 चे आयोजन कोणत्या मंत्रालयाने केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महिला आणि बालविकास मंत्रालय। 9 मार्च 2024 रोजी महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे पोषण पखवाडा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। याचा कालावधी 9 मार्च ते 23 मार्च पर्यंत असणार आहे। या कार्यक्रमांची थीम आहे पोषण भी पढाई भी आणि पोषण आणि गरोदर महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यावर केंद्रित आहार पद्धती या थीम आहेत। जन आंदोलन आणि जनभागीदारी म्हणजे सार्वजनिक सहभाग आणि सहभागाद्वारे पौष्टिकतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे हे पखवाड्याचे उद्दिष्ट असणार आहे। यामध्ये अंगणवाडी केंद्रांवर बाजरी आणि पोषण वाटिकांना प्रोत्साहन देऊन शाश्वत अन्न प्रणाली लागू करणे आणि मिशन लाईफद्वारे पोषण वाढवणे यांचा समावेश आहे। निरोगी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जनसंवेदना वाढवण्यासाठी 2018 मध्ये पोषण अभियान सुरू करण्यात आले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।